शेतकरी राजा या सर्व ग्राहक वर्गाचं सर्व शेतकरी वर्गाचे या ठिकाणी लक्ष्मी ट्रॅक्टर्स आणि सोनालिका ट्रॅक्टर्स यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. धन्यवाद सर. सन्मान संपन्न होते सन्माननीय शिलार सर आणि सर. आपण लवकरात लवकर सन्मान साहित्य आणून द्यावं अशी विनंती आहे. सन्मान करणे प्रवेश गायकवाड. पुढील सन्मान सर्व्हिस इंजिनियर सोनालिका ट्रॅक्टर्स सन्माननीय श्री संदीप सोनालिका ट्रॅक्टर्स. यानंतर सन्मान संपन्न होईल सोनाबापू गायकवाड साहेब आपल्या शुभाचे सन्मान संपन्न होणार आहे आणि सन्मान होईल वैरागर साहेब यांच्या शुभाचे संजयजी वैरागर यांना विनंती आहे. सन्माननीय संदीपजी राऊत यांचा सन्मान आपल्या ठिकाणी आपल्या शुभाचे संपन्न करावा. कंपनीची टीम असेल किंवा आपल्या शोरूमची टीम असेल, अगदी सर्व्हिस मॅनेजर असतील, एरिया मॅनेजर असतील, सर्वांच्या साथीनं आज एक वेगळी कुटुंब भरारी घेतलेली आहे. अहिल्यानगर जिल्हा आहे, परंतु जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा लक्ष्मी ट्रॅक्टर्सला या ठिकाणी खऱ्या अर्थानं सर्व्हिससाठी पसंती दर्शवली जाते. अशी पसंती खऱ्या अर्थानं मिळवणारे लक्ष्मी ट्रॅक्टर्सचे नेवासा तालुक्यातील खऱ्या अर्थानं अग्रगण्य ट्रॅक्टर्स म्हणून मानले जाते. शोरूम खऱ्या अर्थानं सर्व शेतकऱ्यांना आपलं घरचं आणि हक्काचं स्थान लागतंय. असं 2012 पासून सेवा देणारं हे लक्ष्मी ट्रॅक्टर्स 14 वर्ष अग्रे सेवा करतंय. यामध्ये सेल्स आहेत, परंतु सर्व्हिस देखील अत्यंत महत्वाची असते आणि ती अविरतपणे सोनालिका ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून लक्ष्मी ट्रॅक्टर्सना आतापर्यंत अविरत दिलेली आहे. स्पेअर पार्ट देखील सर्व प्रकारचे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत, म्हणजे ग्राहकांची कोणत्याही प्रकारची फरफड होत नाही आणि सर्व सेवा सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातात. 1000 पेक्षा जास्त ग्राहकांना या ठिकाणी अखंडपणे आपल्या सेवेशी आणि सर्व्हिस सोबत आणि सोनालिका ट्रॅक्टर सोबत जोडून ठेवणारा दुवा ठरतो आहे लक्ष्मी ट्रॅक्टर्स. आणि खऱ्या अर्थानं या लक्ष्मी ट्रॅक्टर्सच्या माध्यमातून अनेक सेवा दिल्या जातात. आज 18 HP पासून 90 HP पर्यंतचे सर्व ट्रॅक्टर्स स्पेअर पार्ट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वजण यापूर्वी देखील अनेक कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. उदंडाचा प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिलेला आहे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून देखील उदंड प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि खूप खूप धन्यवाद. ग्राहक हा आमचे देवता आहे ही भावना मनात ठेवून सोनालिका ट्रॅक्टर्स आजपर्यंत काम करते आहे. सन्माननीय हेमंतजी मगर सर मॅनेजर साहेबांना विनंती आहे की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सन्माननीय मॅनेजर लक्ष्मी ट्रॅक्टर्स हेमंतजी मगर सर. सन्माननीय व्यासपीठ तसेच आमच्या विनंतीला मान्य उपस्थित असलेले आदरणीय शेतकरी वर्ग तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, मी मनपूर्वक लक्ष्मी ट्रॅक्टर व परिवार तसेच सोनालिका कंपनीतर्फे आपले मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. आपल्या सर्वांचे प्रेम, आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या सर्वांचं सहकार्य याने गेल्या 14 वर्षापासून लक्ष्मी ट्रॅक्टर्स तालुका परिसरातील शेतकऱ्यांना सेवा देण्याचं प्रामाणिक काम करत आहे. यामध्ये मोलाचा वाटा सन्माननीय भाऊसाहेब ठोकरे पाटील तसेच आमच्या शोरूमचे कर्मचारी यांचाही खूप मोलाचा वाटा आहे. परत एकदा आपल्याला जास्त वेळ आपल्याला घेता आपल्याला बऱ्याचशा मान्यवरांना ऐकायचं आहे.
त्यांनी जास्त वेळ नाही घेता परत एकदा तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमात सुरुवात करतो. असा महत्वाचा कार्यक्रम म्हणजे आज आपल्या सर्वांना गोल्ड सिरीज डेमोचं अनावरण सोहळा त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. सन्मान सोहळा मनोगत अगदी आपण थोडक्या वेळामध्ये घेणार आहोत आणि अत्यंत महत्वाचे मनोगत जे शेतकऱ्यांच्या हिताचे असते असेच मनोगत आपण या ठिकाणी घेतो. अशी सन्माननीय काँग्रेस साहेबांची विशेष घोषणा आहे. त्या ठिकाणी कंपनी आणि जो महत्वाचा कार्यभाग झालेला आहे या सर्वांच्या बाबतीमध्ये इंट्रोडक्शन करतील सन्माननीय गणेशजी शेलार सर, एरिया मॅनेजर. आदरणीय व्यासपीठ, सर्व सोडा कंपनीचे अधिकारी वर्ग, प्रत्येकाचं नाव घेतो मी. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती हवामान तज्ज्ञ त्यांच्याबरोबर यांचंही मी सोनाली कंपनीच्या वतीनं हार्दिक असं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी त्यांच्या बिझी शेड्यूलमधून आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता नेवासा या ठिकाणी वडाळा भैरव या गावामध्ये आगमन त्यांचं झालेलं आहे. तसेच शेतीची सर्व कामं वेळात वेळ काढून आलेला सर्व माझा शेतकरी बांधव या सर्वांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित दर्शन सुरुवातीला मी सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो. आज आपण या ठिकाणी कंपनीने जी गोल्ड सिरीज जी लॉन्च केलेली आहे त्याचा अनावरण सोहळा या कार्यक्रमासाठी आज आपण इथे उपस्थित आहोत. तर कंपनीविषयी सांगायचं झालं तर कंपनीने 1996 साली पहिला ट्रॅक्टर हा उत्पादित केला. आज 2026 कंपनीला 3 दशक पूर्ण झाली. 30 वर्षाचा कालावधी कंपनीने पूर्ण केला आणि या 30 वर्षाच्या कालावधीमध्ये कंपनीने 19 लाख ट्रॅक्टर हे मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये दाखल केलेले आहे. त्याच्यामध्ये आपली कंपनी पंजाब या ठिकाणी होशियारपूर डिस्ट्रिक्टमध्ये कंपनीचा सर्वात मोठा हा 3 लाख ट्रॅक्टर उत्पादित करण्याचा सर्वात मोठा प्लांट हा कंपनीने तिथं लावलेला आहे. गेल्या वर्षी कंपनीने पूर्ण वर्षभरामध्ये 1,80,000 ट्रॅक्टर पूर्ण वर्षभरामध्ये कंपनीने सेल आउट केले. त्याच्यामध्ये नवीन गोल्ड सिरीजचं सांगायचं झालं तर DI 745 गोल्ड सिरीज हा ट्रॅक्टर कंपनीने आपल्या सेवेमध्ये दाखल केलेला आहे. याच्यामध्ये कंपनीने आपल्याकरता 2 गिअर स्पीड दिलेले आहे. एक 8+2 आणि दुसरा आहे 16+4. जे नवनवीन आधुनिक उपकरणे आता कंपनी शेतीमध्ये वापरण्यासाठी देत आहे. तर त्या आधुनिक उपकरणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी बनवलेला ट्रॅक्टर म्हणून सोनालिका ट्रॅक्टरची मार्केटमध्ये खरेदी आहे. अशा पद्धतीने आता कंपनीने आपल्या सेवेमध्ये दिलेला याचं अनावरण आपण शेवट करणार आहोत. त्यानंतर प्रत्येकाने ट्रॅक्टर पूर्ण समजून घ्यायचा आहे माझी सगळ्यांना विनंती राहील. तसेच लक्ष्मी ट्रॅक्टरचं सांगितलं झालं तर आज 14 वर्ष पूर्ण होत आहेत. या महिन्यामध्ये 2012 साली एक छोटंसं फक्त वडाळा या ठिकाणी लावलं गेलं. आज त्या छोट्याच्या रोपट्याचं रूपांतर एक मोठ्या कल्पवृक्षामध्ये झालेलं आहे. जवळपास 1500 ट्रॅक्टरचा टप्पा हा लक्ष्मी ट्रॅक्टरनी यावर्षी पूर्ण केलेला आहे. त्याबद्दल मी काँग्रेस साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमचं कंपनीच्या वतीनं तसेच सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो. तसेच आपल्याला पूर्ण अधिकारी वर्गाचं डिटेल ऐकायचं आहे. मी खूप जास्त वेळ न घेता माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आणि पुढील कार्यक्रमाकडे आपण जातो आहोत. मी सन्माननीय स्टेटेड आदरणीय बाळासाहेबजी गर्जे सर यांना विनंती करतोय आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. आज या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी बांधव तसेच सोनालिकावर आणि काँग्रेस साहेबावर प्रेम करणारे सर्व त्यांचे मित्रजन, शेतकरी बंधू आणि ग्राहक बंधू या सर्वांचं मी या आजच्या कार्यक्रमाला आपण वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल सर्वप्रथम मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी आपलं सोनालिका आणि लक्ष्मी ट्रॅक्टरच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या सोनालिकाच्या एरिया मॅनेजर साहेबांना सांगितल्याप्रमाणे या कार्यक्रमाची जी आपण आयोजन केलं या पाठीमागं 2 हेतू होते. एक पहिला हेतू होता की लक्ष्मी ट्रॅक्टर्स या सोनालिका ट्रॅक्टरच्या डीलरशिपला नेवासा मार्केटमध्ये 14 वर्ष पूर्ण होणं आणि दुसरा हेतू होता की सोनालिका ट्रॅक्टरने नवीन एक सिरीज आपल्या शेतकरी बंधूंच्या सेवेमध्ये महाराष्ट्रामध्ये लॉन्च केलेली आहे त्याची माहिती देणं.
याचबरोबर खोमरे साहेबांनी, वाघ साहेबांनी आपल्या सर्व शेतकरी बांधवांची आजची जी चिंता लागलेली बाब आहे, या चिंतेच्या बाबीविषयी तुमचं निरसन करण्यासाठी किंवा आणखी तुम्हाला एक थोडंसं माहिती देण्यासाठी या ठिकाणी हवामानाचे जे माहिती देणारे किंवा हवामानाचा अंदाज देणारे आपले डग साहेब यांचं या ठिकाणी त्यांनी आमंत्रण देऊन या ठिकाणी त्यांना उपस्थित केलं. त्याबद्दल मी वाघ साहेब आणि खोबरे साहेबांना आपण सर्वांच्या वतीने या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. थोड्याच वेळामध्ये डग साहेब आपल्याला सर्वांना ज्या सध्याचे सिच्युएशन आहे त्याविषयी माहिती सांगतील. तत्पूर्वी मी माझ्या मनोगतामध्ये सोनालिका ट्रॅक्टर्स आपले शेतकरी आणि सोनालिका ट्रॅक्टरची आपल्या शेतकऱ्यांसाठी असलेली जी तळमळ असेल, जे प्रयत्न असतील ते तुमच्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तर सर्व शेतकरी बंधूंना मला सांगायला अगदी आनंद होतो की आपण ज्या कंपनीच्या कार्यक्रमामध्ये आज उपस्थित आहात, ही एक भारतीय कंपनी आहे जी भारताच्या मातीमध्ये सुरू झाली आणि भारतीय शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीविषयी कामामध्ये माहिती देण्यासाठी, सहयोग करण्यासाठी वेगवेगळे ट्रॅक्टर्स, वेगवेगळे अवजारं, वेगवेगळे उपकरणं आपल्या तंत्रज्ञानानं आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवते आणि त्याच्या मदतीनं आपण आपली शेती असेल, आपले जोडधंदे असेल ते आणखी पूरक पद्धतीने आपण पुढे घेऊन जातो. तर याही पलीकडे जाऊन आपण जर सोनालिकाची ख्याती ऐकण्याचा किंवा माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला, सोनालिका ट्रॅक्टर कंपनी 30 वर्ष पूर्ण झाले डोमेस्टिक मार्केटमध्ये. पण ही अशी एकमेव अशी भारतीय कंपनी आहे. ट्रॅक्टर कंपन्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे 20-22 ट्रॅक्टर कंपन्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये काम करतात, वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर्स बनवतात. पण ही एक अशी ट्रॅक्टर कंपनी आहे जी भारतामध्ये ट्रॅक्टर बनवून लगभग 350 देशांमध्ये बाहेर ट्रॅक्टर विक्री करते. एवढंच नाहीये की आज आपण भारताच्या मार्केटमध्ये, महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये पाहिलं, अनेक कंपन्या आहेत ज्या बाहेरून ट्रॅक्टर इम्पोर्ट करतात आणि भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये विकतात. पण ही अशी एक कंपनी आहे जी भारतामध्ये ट्रॅक्टर बनवते, भारतामध्ये तर विक्री करते, पण बाहेर ट्रॅक्टर विक्रीचा जो विक्रम आहे, सोनालिका भारतातील सर्वात मोठी एक्सपोर्टर आहे. म्हणजे जर बाहेर 100 ट्रॅक्टर विक्री होत असेल बाहेरच्या देशांमध्ये, तर त्यापैकी सोनालिका लगभग 45 ट्रॅक्टर फक्त सोनालिकाचे विक्री होतात बाहेरच्या देशांमध्ये. तर हा एक आपल्या सर्वांसाठी, जे ग्राहक सोनालिका ट्रॅक्टर वापरतात, जे ग्राहक सोनालिका ट्रॅक्टर घेणार आहे, त्यांच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. कारण ही अशी कंपनी आहे ज्या कंपनीमध्ये तुम्हाला एक्सपोर्ट पॉलिसीचं तंत्रज्ञान डोमेस्टिक मार्केटमध्ये वाजव्या दरामध्ये आणि चांगल्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या तालुका लेवलच्या डीलरशिपने तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं. आता जसं माझ्या सहकार्यानं सांगितलं की सोनालिका ट्रॅक्टर कंपनी 18 HP पासून 75-90 HP पर्यंत ट्रॅक्टर बनवते. या पूर्ण शृंखलेमध्ये 6-7 सिरीज मध्ये वेगवेगळे ट्रॅक्टर्स बनवून लगभग 450 टाईपचे ट्रॅक्टर बनवते सोनालिका ट्रॅक्टर कंपनी. ज्यामध्ये छोटे ट्रॅक्टर्स पण आहेत जे इंटर कल्टिवेशन साठी कामाला येतात, ज्यामध्ये आपल्या घरगुती कामासाठी जे ट्रॅक्टर हवे असतात, 2 व्हील ड्राईव्ह, 4 व्हील ड्राईव्ह, हायर एचपी साठी CRDS, हे सर्व टाईपचे ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर कंपनी बनवते. एवढंच नाही, आज ज्या सिरीजचं या ठिकाणी अनावरण होत आहे, ही सिरीज 2 वेगवेगळ्या मॉडेल्स मध्ये कंपनीने लॉन्च केलेली आहे. जी एक आहे DI 55 आणि आज या ठिकाणी जो अनावरण होतोय तो आहे आपला 745 गोल्ड. हा जो ट्रॅक्टर आहे आपल्या सर्वांच्या खूप कामाचा ट्रॅक्टर आहे. मी याच्यासाठी कामाचा म्हणतोय की जनरली आपल्या एरियामध्ये जे ग्राहक ट्रॅक्टर वापरतात, आपली शेतीची कामं पूर्ण करून जो व्यवसायासाठी ट्रॅक्टर निवडला जातो, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या उपयोगाला येणारा ट्रॅक्टर आहे. यामध्ये तुम्हाला 50 HP इंजिन देण्यात आलेलं आहे आणि विशेष म्हणजे या HP सेगमेंट मधील सर्वात मोठं इंजिन देण्यात आलेलं आहे, ज्याची CC 35 पेक्षा जास्त आहे. आज जर मार्केटमध्ये तुम्ही या HP सेगमेंट नुसार जर पाहिलं तर महिंद्राचा 555 असेल, 605 अर्जुन असेल, यांच्याही पेक्षा जास्त CC या ट्रॅक्टरची देण्यात आलेली आहे. तर हा ट्रॅक्टर आपण सर्वांना दमदार ट्रॅक्टर भेटणार आहे. दमदार याच्यासाठी म्हणेल की याला ताकद जास्त देण्यात आलेली आहे. आज जर तुम्ही महिंद्रा 555 किंवा 605 अर्जुन याचा बॅकअप टॉर्क पाहिला आणि या ट्रॅक्टरचा बॅकअप टॉर्क जर पाहिला,
तर या ट्रॅक्टरचा त्या दोनही ट्रॅक्टरपेक्षा बॅकअप टॉर्क पण जास्त आहे. सीसी आणि बॅकअप टॉर्क ज्यादा असल्यामुळे तुमचा ट्रॅक्टर कुठंही दम तोडणार नाही, कुठल्याही कामामध्ये पाठीमागे हटणार नाही. वरून सीसी ज्यादा असल्यामुळे तुमचा ट्रॅक्टर लोड मध्ये येणार नाही, ज्याच्यामुळे तुमचं फ्युएल कन्झम्पशन जे असेल, डिझेलचं जे कन्झम्पशन असेल ते कमी राहणार. आणि कुठे ना कुठं आपल्या शेतकरी बांधवांची ट्रॅक्टर वापरत असताना 2 रुपयाची बचत होणार. तर याच अनुषंगाने आज या ट्रॅक्टरविषयी आणखी डिटेलमध्ये जेव्हा लॉन्च केला जाईल तुम्हाला सर्व माहिती देण्यात येईल. 6 वर्षाची वॉरंटी आहे. बाकीच्याही प्रॉडक्टला आपल्या 5 वर्षाची किंवा 2 वर्षाची अलग अलग श्रेणीप्रमाणे वॉरंटी दिली जाते. तर आपण सर्वांना मी या ठिकाणी एवढंच विनंती करेन की सर्वांनी या ट्रॅक्टर विषयी किंवा बाकीचेही काही ट्रॅक्टर्स बाहेर लावण्यात आलेले आहेत सोनालिका ट्रॅक्टरचे, याविषयी अवश्य या ठिकाणी माहिती घेऊन जा. कारण सोनालिका ट्रॅक्टर कंपनी आणि लक्ष्मी ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण सर्वांना या ठिकाणी स्कीम जून महिन्याची लावण्यात आलेली आहे, ज्यामध्ये खूप अट्रॅक्टिव्ह असे गिफ्ट्स, अट्रॅक्टिव्ह असा लकी ड्रॉ कंपनीने अरेंज केलेला आहे. जे शेतकरी बंधू या महिन्यात ट्रॅक्टर घेतील कदाचित ह्या एवढ्या अट्रॅक्टिव्ह लकी ड्रॉचा भाग पण बनू शकतात. तर अवश्य आपण सर्व माहिती घेऊन आपल्या डिसिजन्स बनवा. काही अडचण असल्यास लक्ष्मी ट्रॅक्टरची टीम असेल, सोनालिका ट्रॅक्टरची टीम असेल, ती योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला लोन विषयक असेल, प्रॉडक्ट विषयी असेल ते या ठिकाणी प्रोव्हाइड करतील. मी पुन्हा एकदा आपण सर्वांना या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल सोनालिका ट्रॅक्टर्स आणि लक्ष्मी ट्रॅक्टरच्या वतीनं आपण सर्वांचं मी धन्यवाद देतो, मनपूर्वक स्वागत करतो. आणि ज्या क्षणाची आतुरतेने तुम्ही वाट पाहता डग साहेबांच्या अंदाज देण्याविषयी, तर मी या ठिकाणी जास्त वेळ न घेता त्या क्षणाकडे आपण जाऊया. आपण सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. तर राशी सीड्सचे रिजनल ब्लॉक मॅनेजर सन्माननीय गौरवजी मानकर सर आपल्याला विनंती करतील आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. नमस्कार. इथे उपस्थित सर्व शेतकरी बंधू, नंतर आज ज्यांनी कार्यक्रम आता आपल्या शेतकऱ्यांसाठी ऑर्गनाईज केला ते आपले सोनालिका ट्रॅक्टरचे सर्व इथे उपस्थित कर्मचारी आणि मॅनेजर सर्व, नंतर आमच्या लक्ष्मी ट्रॅक्टरचे खोबरे काका, नंतर राजेंद्र काका वाघ, नंतर इथं प्रामुख्याने उपस्थित आमचे पंजाब डग साहेब. आता पंजाब डग साहेबांबद्दल सांगायचं झालं तर यांचा माझा परिचय जो आहे तो गेल्या 5-6 वर्षापासून आहे. म्हणजे त्यांचं जेव्हा शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करायला मी आधी अकोला साईडला होतो तर तेव्हा ते यायचे तिकडे आणि तिकडे येऊन हवामानाबद्दल, पिकाबद्दल मार्गदर्शन करायचे. आता पंजाब डग साहेबांबद्दल विशेष आता ते सांगतील, परंतु विशेष सांगायचं तर शेतकऱ्यांसाठी आता तुम्ही जर बघितलं तर जेवढं ट्रॅव्हलिंग ज्याला आपण म्हणतो की रोज प्रवास ते करतात आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. ते काय म्हणजे आपल्यासारख्याला जर तुम्ही जर बघितलं तर रोज प्रवास करणं म्हणजे खूप कठीण गोष्ट आहे, परंतु हे डेली 1000 किलोमीटर म्हणजे कमीत कमी इथून अकोला किंवा लांब जर आपलं गाव जरी पकडलं तरी सध्याचं जरी लोकेशन घेतलं तरी त्यांच्या गावापासून 400-300 किलोमीटर लांब आहे. एवढं प्रवास करून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन देत असतात, तर त्यांचं पण इथं मी स्वागत करतो. आणि मी आज राशी सीड्सचा हा कार्यक्रम नाही आहे, परंतु सोनालिका ट्रॅक्टरचा आणि आमचे खोबरे काका यांनी मला 2 मिनिटं बोलायची संधी दिली. तर मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की सोनालिका ट्रॅक्टर जे आहे हे कंपनी, म्हणजे तुम्ही जर गुगलवर किंवा तुम्ही हिस्ट्री चेक केली किंवा युट्यूबला बघितलं तर हे शेतकऱ्यांनी तयार केलेली कंपनी आहे. आणि ताकदचा बादशाह ज्याला म्हणतो आपण की ज्याच्यात सगळ्यात जास्त ताकद असलेला ट्रॅक्टर आणि म्हणजे मेड इन इंडिया, सध्याचे मेड इन इंडियाचं आपलं सुरू आहे. मेड इन इंडिया अशी भारतात बनलेली सगळ्यात चांगली आणि उत्तम श्रेणीचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांना कमी व्यवस्थित आपल्या मार्जिनमध्ये किंवा किमतीमध्ये उपलब्ध करून देण्यात सोनालिका ट्रॅक्टरचं नाव हे सगळ्यात अग्रेसर मानलं जाते. त्याच्यामुळे नंतर अजून जसं आता आमची राशी कंपनी पण सर्वांना माहित आहे 1973 म्हणजे गेले 53 वर्ष झाले वेगवेगळ्या प्रकारचं बियाणं तुम्हाला प्रोव्हाइड करते. त्याच्यामध्ये तुमचं कपाशी असो किंवा वेगळं मक्का किंवा अजून काही जसं भाताचं असते. परंतु आता जसं यावर्षी आपण बघितलं की पावसाचं थोडंसं एक लेट झालेला आहे, तर अशा वेळेस कपाशीचं नियोजन तुम्ही जर करायचा विचार करत असाल तर राशी कंपनीने या अशा बदलत्या वातावरणामध्ये तुम्हाला सुटेबल असे 2 वाहन दिलेले आहेत. त्याच्याशी संबंधित सर्व चर्चा आपण नंतर करू किंवा आम्ही तुम्हाला भेटत करू तुमच्याकडे. त्याच्यामधलं पहिलं वाहन जे आहे राशी स्विफ्ट आहे, त्याची लागवड डग साहेबांनी मागं एक 4-5 दिवसापूर्वी केलेली आहे सघन लागवड तंत्रज्ञानामध्ये. हे वाहन
असं आहे की तुम्ही या वाहनाला तुम्ही 4x1, 4x1.5 किंवा 3x1, 3x3 या अंतरावरती लावू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला त्या वाहनाची गुणवैशिष्ट्य मी थोडक्यात सांगतो. त्याचा पहिला गुणधर्म म्हणजे याच्यावर घर्ष शोषक किडीचा अटॅक येत नाही. दुसरा एक लवकर येणारं वाहन आहे. त्याच्यावर तुम्ही म्हणजे दुबार घेऊ शकता आणि चांगलं दोन्ही पिकाचं उत्पन्न घेऊ शकता. म्हणजे तुमचं 2 वेस्टीमध्ये कापूस खाली होतो आणि तुम्हाला कपाशी आणि दुसरं पिकचं उत्पन्न पण घेता येते. मध्यम जमीन किंवा हलकी जमीनमध्ये तुम्ही याची लागवड करू शकता. नंतर काय आहे, एक आपला जो स्पेशली सर मराठवाडा आणि खानदेशचा जो एरिया आहे, इकडच्या शेतकऱ्यांना एक म्हणजे कापाशी म्हटल्यानंतर एक मोठ्या फुलाची खूप आवड आहे. त्याचे कारण कसे आहेत की लवकर कापूस घेऊन लवकर उत्पन्न घेता यावं म्हणून कंपनीला एक 2-3 वर्ष संशोधन करून कपाशीमध्ये एक मोठ्या फुलाचं लवकर येणारं वाहन, कारण की मार्केटमध्ये मोठ्या फुलाची वाहनं भरपूर आहेत पण लवकर येणारं वाहन नव्हतं. तर 135 दिवसामध्ये येणारं मोठ्या फुलाचं लवकर येणारं वाहन, याचं नाव पण गाडीच्या नावानुसारच आहे. राष्ट्रीय अमेज म्हणून एक वाहन काढलेलं आहे, 999 नंबर आहे. त्या वाहनाचं वैशिष्ट्य असे की हे मोठ्या फुलाचं लवकर येणारं रसशोषक म्हणजे स्पेशली थ्रिप्स ज्याला म्हणतो आपण, त्याचा प्रादुर्भाव कमी येणारं, वेचायला सोपं आणि पहिल्या 2 वेस्टीमध्ये 80-90% कापूस याच्यामधून होऊन जाते. म्हणजे तुम्हाला पूर्ण तुमचं उत्पन्न आहे ते 2 वेस्टीमध्ये येऊन तुमचं जे 135 दिवसामध्ये येत असल्यामुळे ऑक्टोबरच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दुसरं पीक पण लागवड करून तुम्हाला त्याचं पण उत्पन्न घेता येते. नंतर या वाहनाचा आपल्या भागात एक थोडंसं मागच्या वर्षी पाहिला आपण TSV नावाचा रोग आला होता. TSV नावाचा जो आहे त्याच्यामध्ये जसं आपला तुडतुडे आहे, त्या तुडतुड्यामुळे त्याचा प्रादुर्भाव एका झाडावर दुसऱ्या झाडावर होत होता. तर त्या वाहनाला म्हणजे त्या रोगाला प्रतिकारक्षम असं वाहन आहे, कारण की याच्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव येत नाही. त्याच्यामुळे जो TSV व्हायरस आहे तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर ट्रान्सफर होत नाही. त्याच्यामुळे त्याचा प्रादुर्भाव येणाऱ्या वर्षात जास्त राहणार आहे, कारण की टेम्परेचर जास्त सांगितलेलं आहे. तर त्या सगळ्या गोष्टीला बघता तुम्ही राशीचे 2 वाहन आहे, राशी शुल्क आणि राशी अमृत, त्याची पण लागवड करावी. आणि मला इथं तुम्हाला 2 मिनिटं मार्गदर्शन करायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आणि सोनालिका ट्रॅक्टरचे खूप खूप धन्यवाद. पुढील कार्यक्रम मी माझा वेळ न देता आपण ज्यांच्या म्हणजे आजच्या वातावरणासाठी जे आपल्याला मेन आहे हवामानाचा अंदाज आणि अभ्यास असलेले आमचे डॉक्टर यांच्या भाषणाकडे देण्यासाठी मी सरांना देतो. धन्यवाद मंडळी. ज्या गोल्ड सिरीजचा अनावरण सोहळा आपल्याला करायचा आहे, एक नवं प्रोडक्ट सोनालिका ट्रॅक्टर्स आपल्याकडे प्रेझेंट करत आहेत, शेतकऱ्यांना आज समर्पित करत आहेत. परंतु या ट्रॅक्टर्सची विशेष माहिती देखील शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे आणि म्हणून या ट्रॅक्टर्सची माहिती देण्याकरता या नव्या प्रोडक्ट्स ज्याचं लॉन्चिंग आता आपण करतोय त्याची माहिती देण्याकरता हर्षल सरांना मी विनंती करतोय की आपण या प्रोडक्टची माहिती. जय महाराष्ट्र. सो मैं हरपाल सिंह सोनालिका ट्रैक्टर कंपनी की तरफ से लक्ष्मी ट्रैक्टर निवासा की तरफ से आपसे तहे दिल से धन्यवाद करता हूँ जो आप अपना कीमती समय निकाल के यहाँ पहुंचे हैं. क्योंकि किसान एक ऐसी प्रजाति है, हर बंदे की छुट्टी होती है, संडे वाले दिन, दिवाली वाले दिन, जहाँ कोई और त्योहार आकर तो छुट्टी होती है किसी नौकरी वाले की. लेकिन किसान ऐसी प्रजाति है, अगर साल में 365 दिन है तो 366 दिन काम करता है. सो आप अपना कीमती समय निकाल के पहुंचे हैं. लक्ष्मी ट्रैक्टर निवासा की तरफ से और सोनालिका ट्रैक्टर की तरफ से आपका तहे दिल से धन्यवाद, वेलकम, जी आए. तो आज हमारा जो मकसद था आपसे मिलना कि आपसे कुछ सीख के जाना. जैसे कि हमारे गणेश लाल जी ने बताया और माला सर ने बताया कि कंपनी आपको बताया कि कम से कम शुरुआत हुई आज काम से कंपनी के है. ये सारा ये यहाँ तक पहुंचने का कारण सिर्फ एक ही है, वो है किसान. क्योंकि जो किसान ने बोला वो इस कंपनी ने करके दिखाया. इसलिए इसी को बोला सोनालिका को बोला जाता है कि किसान का ट्रैक्टर. किसानों का ट्रैक्टर इसलिए बोला जाता है क्योंकि जो जो किसान ने मांगा वो इस कंपनी ने करके दिखाया. ये ट्रैक्टर कोई एसी में बैठ के नहीं बनाती है. आपके बीच में हम लोग जाते हैं, आपको क्या चाहिए इस ट्रैक्टर में, क्या नया चाहिए, क्या और चेंज चाहिए, क्या और अच्छा क्या होना चाहिए, आपसे सीखते हैं. आगे हम कंपनी को बचाते हैं तो कंपनी इस तरीके से तैयार करके आपके पास भेज देती है. आपको टेस्टिंग करवाती है कि किस तरीके मेरे किसान को चाहिए. सो आज ये मोटा मोटा बात में ज्यादा टाइम में लेता हुआ, आज से 30 साल पहले इस कंपनी ने जन्म लिया था पंजाब के होशियारपुर डिस्ट्रिक्ट में, जलंधर के पास बॉर्डर, पाकिस्तान बॉर्डर के पास पड़ता है. होशियारपुर में जन्म लिया था इस कंपनी ने 1996 में. आज ये कंपनी भारतवर्ष में दुनिया भर में
नंबर 1 की तरफ जा रही है। मैं बात करूं एक्सपोर्ट यहाँ से ट्रैक्टर जो बाहर जाता है उसमें नंबर 1 कंपनी है दुनिया की। और अगर बात की जाए टॉप 3 की, 80 साल पुरानी कंपनी थी, आज उनको पीछे छोड़ के आज दुनिया इंडिया की तीसरे नंबर की कंपनी है सोनालिका आपकी। तो ये सारा क्रेडिट आप लोगों को जाता है क्योंकि आपने बार बार बोला कि इस तरीके से मेरे को ट्रैक्टर चाहिए तो कंपनी ने बना के दिया। तो आज आपके पास ट्रैक्टर लेके आए हम, जैसे आपकी आवश्यकता के मुताबिक आपने बोला कि आपको सोनालिका ट्रैक्टर बहुत बढ़िया है, 650 मॉडल बहुत बढ़िया है, आरएक्स सीरीज बहुत बढ़िया है, टाइगर सीरीज बहुत बढ़िया, आपने बोला कुछ और अलग से लेके आओ हमारे लिए। तो आज वो कंपनी आपके कहने के ऊपर आज गोल्ड सीरीज लेके आई है, गोल्ड सोना, जिसमें अगर बात की जाए 745 हमारा का मॉडल आता है 50 हॉर्स पावर में, और एक हमारा गोल्ड आता है 55 में। अगर मैं बात करूं 745 की, आपने आज तक 50 हॉर्स पावर में जितने भी ट्रैक्टर इंडस्ट्री के जितने भी ट्रैक्टर हैं 50 हॉर्स पावर में, ये ट्रैक्टर सबसे पावरफुल, जैसे कि बात की जाए सीसी की, सबसे ज्यादा सीसी अपने की इस ट्रैक्टर की है इंडस्ट्री में। 50 हॉर्स पावर की रेंज में सबसे ज्यादा ताकतवर इंजन है, 3532 3500 सीसी का इंजन है इस कंपनी का, जो आज तक ट्रैक्टर इंडस्ट्री में इंडिया में किसी कंपनी के पास नहीं है। ज्यादा सीसी होने का मकसद क्या है, देसी भाषा में समझाऊं, क्या होता है सर, सीसी में होता है अंदर जो पिस्टन का डाया होता है उसका साइज बड़ा, उसको किस तरीके से डिजाइन किया जाता है कि जब उसका सीसी ज्यादा होगा तो डीजल कम लेगा क्योंकि उसमें हवा चली जाएगी। बाकी पेट्रोल में क्या रहता है, जैसे मान लो हवा कम जाने के कारण डीजल उसका कम चलता है, कम चलेगा तो डीजल ज्यादा खाएगा, तो जो कच्चा धुआं धुआं करानी बाहर फेंक देगा। अगर इस कंपनी का अगर बात की जाए तो इसमें सीसी का मतलब ये है कि ज्यादा से ज्यादा हवा लेगा, इनटेक लेगा हवा लेगा अंदर, ऊपर से फायरिंग डीजल की होगी तो तुरंत ब्लास्टिंग करेगा। तो उस हिसाब से अगर देखा जाए तो 100 में से 99.9% इसकी जो है डीजल की पूरा चलेगा। जब डीजल पूरी तरह चलेगा तो ऑब्वियसली पावर ज्यादा पैदा होगी, पावर ज्यादा पैदा होने के कारण ट्रैक्टर के आपके आरपीएम ड्रॉप नहीं होंगे, जो बाकी कंपनियां उसी स्पीड में उसी आरपीएम में ट्रैक्टर के ड्रॉप होते हैं, जहां लोड लेकर ट्रैक्टर ही आपका आसानी से ट्रैक्टर निकल जाएगा। मैं दोबारा फिर बोलता हूं 50 हॉर्स पावर की कैटेगरी में ये ट्रैक्टर इंडस्ट्री में पहला ट्रैक्टर है। आप यूट्यूब पे देख सकते हैं, किसी चीज में देख सकते हो नेट पे, 50 हॉर्स पावर में इंडस्ट्री का पहला ट्रैक्टर है ये गोल्ड, जो 3550 सीसी का इंजन हम लेके आए इसमें। अगर बात की जाए इसकी लुक इस तरीके से बनाई गई है जैसे ये बोल सकते हैं कि मर्सिडीज कार की तरह। लोग बोलते हैं, बाकी कंपनी वाले बोलते हैं कि हमारा धूप में या बरसात में कलर खराब होगा, हम कहते हैं हमारा ट्रैक्टर धूप में रखो चाहे बरसात में रखो, आप उल्टा उल्टा ही निकलेगा। अगर बात की जाए इसकी एक्सीलेटर की, जो एक्सीलेटर होती है पांव वाली होती है हाथ वाली होती है, आपको दिखाते हैं, आपको ये फील होगा कि यार ये ट्रैक्टर जो बनाया है ये ट्रैक्टर नहीं है, ये जहाज है। जिस तरीके जहाजों का एक्सीलेटर तरह देते हैं आगे की तरफ किया जाए ट्रैक्टर जहाज भागता है, उस तरीके से आप बैठेंगे इसके अंदर फीलिंग आपको नजर आएगी इसके अंदर। अगर बात की जाए अगले वाले एक्सेल की, फ्रंट एक्सेल की, फ्रंट एक्सेल इतना मजबूत किया गया जो दूसरी कंपनी के साथ हॉर्स पावर में एक्सेल आता है, जिसमें आपकी हॉलेज के लिए ट्रॉली के लिए सबसे बढ़िया वो है, ट्रॉली के लिए गन्ने में आप ज्यादा करते हो उसके लिए काफी हैवी ड्यूटी हमने एक्सेल बनाया गया है इसको। अगर बात की जाए इसके बैठने की, आप देखोगे सीटिंग पास को देखोगे इस तरीके से महसूस होगा कि आप वहां बैठ के खाना तक भी खा सकते हो, मतलब इस तरीके से अंदर इसका अपने बैठने का सीट का इतना गेट के बीच में हमने उसका डाया किया गया कि खुद महसूस करोगे। अगर बात की जाए लिफ्ट की, लिफ्ट कैपेसिटी की बात की जाए, इंडस्ट्री में पहला ट्रैक्टर है जिसकी 2000 से 2200 तक की इंडस्ट्री की लिफ्ट कैपेसिटी है। ट्रॉली नीचे गिरी हो नीचे से उठा लेगा, उसका मतलब उठाने का कारण क्या, पंप को इसके इस तरीके से इसका बात की जाए इंटेक ऑयल की बात की जाए इतना प्रेशर से लेता है जिससे कैपेसिटी ज्यादा बढ़ती है, तो इस तरीके से मजबूत हमने डिजाइन किया गया उस तरीके को। तो सबसे बात करी है इस कंपनी की, इस ट्रैक्टर की 6 साल की वारंटी है, 6 साल की इस ट्रैक्टर की वारंटी है, जो कि इंडस्ट्री में किसी भी कंपनी के पास नहीं है। अगर कोई कंपनी देती है 5 साल की वारंटी देती है तो आपसे पैसे लेती है, हम 6 साल तक की वारंटी ऐसे कंपनी की तरफ से आती है। सिर्फ शर्त ये है आपको टाइम टू टाइम सर्विस करवानी है, डीलरशिप पे सर्विस करवानी है, टाइम टू टाइम का जॉब पर करवाना है, तो आपका ट्रैक्टर सारी जिंदगी में जाने वाला कहीं भी नहीं है। बाकी मैं इसके अंदर टेक्निकल और तरीके से जाके और बताऊंगा, तो ज्यादा टाइम ना मैं लेता हुआ तो मैं
सोनालिका ट्रैक्टर की तरफ से, लक्ष्मी ट्रैक्टर निवासा की तरफ से तहे दिल से धन्यवाद करता हूँ। और हमारे बीच में पंजाब राव सर बैठे हुए हैं, उनका तहे दिल से धन्यवाद, क्योंकि उनके आपकी बदौलत हमें मिलने का मौका मिला। तो आप जितने भी किसान आए हो, दोबारा एक बार बहुत बहुत धन्यवाद, स्वागत, वेलकम, नमस्ते। थँक्यू हरपाल सरजी। यानंतर आपल्याला या गोल्ड सेलची जी माहिती पाहिजे, आपण लक्ष्मी ट्रॅक्टर्सच्या शोरूमशी संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता। धन्यवाद। आणि यानंतर ज्यांची प्रतीक्षा आपल्या सर्वांना आहे, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्माननीय मार्गदर्शक, हवामान तज्ञ अभ्यासक, सन्माननीय श्री पंजाबचे व्यवसाय, आपणास विनंती आहे की आपण आपल्या शैलीमध्ये या ठिकाणी मार्गदर्शन करावं। आपण कृपया समोर आहोत। धन्यवाद। लक्ष्मी ट्रॅक्टर आणि सोनालिकाचे अधिकृत विक्रेते उमरे काका, त्यानंतर वाघ काका, सोनालिकाचे संपूर्ण डिस्ट्रीब्युटर, अधिकृत विक्रेते आणि शेजार बसलेले सर्व मान्यवर, इथं बसलेले माझे सगळ्यात महत्वाचे प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकरी, वयोवृद्ध, सगळ्यांना नमस्कार करून या ठिकाणी सोनालिका ट्रॅक्टर्सने त्यांचा अनावरण सोहळा या ठिकाणी आयोजित केला। इतक्या दूर मला बोलीला माझा सन्मान केला, सत्कार केला, त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो। आणि विशेष म्हणजे सोनालिकाचे मेन हेड, त्यांनी देखील तुमचे आता जे त्यांचा ट्रॅक्टर येणार आहे त्यांच्याविषयी म्हणजे त्यांच्यामध्ये किती पॉवर आहे, म्हणजे ते कसा ट्रॅक्टर आहे, म्हणजे किती एचपीचा आहे, ते म्हणजे पितो कसा, त्याच्यामध्ये काय काय चेंजेस केले, बदल कसे केले, संपूर्ण आज त्यांची माहिती दिली। आणि त्याचा आता या ठिकाणी अनावरण सोहळा होणार आहे, ते सगळ्यांना सांगण्यात येईल। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे या ठिकाणी आलेले माझे पत्रकार बंधू, वार्ताहर बंधू, सोशल मीडिया वार्ताहर, पत्रकार, सगळ्यांना नमस्कार करून या ठिकाणी सोनालिका ट्रॅक्टर्सला आणि विशेष म्हणजे लक्ष्मी ट्रॅक्टर त्यांच्या 14 वर्ष झाले, त्या 14 वर्ष झाल्याबद्दल माझ्याकडून पंजाब करून आभार भरून शुभेच्छा देतो। उत्तर तुमची प्रगती हो अशी ईश्वराची प्रार्थना करतो आणि दिशा घडवतो। तर सर्वप्रथम या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यातले संपूर्ण शेतकरी आलेले आहेत। तर सर्वांना एकच सांगतो, पाऊस पाहिजे का आणि सांगायच्या घातल्यात येणार आहे। तर तुम्हाला एक अंदाज सांगतो, पण काय झालं, प्रसार माध्यमातून तुम्हाला आजचं भेडसावत घातलं की 2024 ला दुष्काळ पडणार आहे, 2-3 महिने पीक येणार नाही असं सांगितलं। पण सर्वप्रथम या सोनालिका ट्रॅक्टरच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल तुम्हाला एक आनंदाची बातमी देतो। यावर्षी दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, सरासरी इतका पाऊस पडणार आहे, जेमतेम पडणार आहे, तुम्हाला लागत जसा पडणार आहे। म्हणून ही सर्वप्रथम तुमच्या आनंदाची बातमी म्हणजे सरासरी इतका कसा, हे तुमचा अहिल्यानगर जिल्हा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दरवर्षी 650 ते 700 मिलीमीटर पाऊस पडतो, पण 2024-25 ला काय झालं, 1200 मिलीमीटर पाऊस पडला। 2 पावसाळ्यात इतका पाऊस पडला, पण तसा सविस्तर पडणार नाही, पिकाला लागत तसा पडणार आहे, पिकाचा हिताचा पडणार आहे। मात्र परतीचा पाऊस मात्र तुम्हाला धुमाकूळ घालणार आहे, म्हणून अंदाज लक्षात येतं। म्हणजे आता सांगायचं झालं तर मग पाऊस कधी येणार आहे, तर तुम्हाला एक सांगतो, आणखी 4 दिवस तुम्हाला वाट बघावं लागणार आहे। 21 जून पासून ते 21 जून पासून ते 30 जून पर्यंत तुमच्या अहिल्यानगरच नाही तर राज्यामध्ये सगळीकडे मोसमी पाऊस दाखल होणार आहे आणि सगळ्यात टप्प्याने होणार आहे। म्हणून ही सर्वप्रथम आनंदाची बातमी। जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्राच्या पेरण्या लागतील, त्याच्यामधून जर काही शेतकरी उरले 10 जुलै ते 15 जुलै पाऊस येणार आहे, त्याच्यामध्ये पेरण्या होतील। यावर्षी जून मध्ये थोडा पाऊस कमी राहणार आहे, जुलैमध्ये जास्त राहणार आहे, ऑगस्टला परत कमी राहणार आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबरला मात्र धुमाकूळ होणार आहे। म्हणून या अंदाज लक्षात येतात। मग असा पाऊस पडणार आहे ना, परतीचा पाऊस जास्त असणार आहे, म्हणून शेतकऱ्यांनी काय करायचं, आपण आपल्या पिकाचं नियोजन करायचं, म्हणजे कोणते पीक करायचं कोणते नाही करायचे हे तुम्ही तुमचं ठरवायचं। तर तुम्हाला एक सांगितलं, भविष्यामध्ये प्रत्येक वेळेस आपली तुमची काही भेट होणार नाही। तुम्हाला काय करतो, 10 वर्षाचा एक अंदाज सांगतो। तुम्ही बघा, हे आहे 2026 ला मी जानेवारी मध्येच म्हटलं होतं यावर्षी थोडा पाऊस कमी होणार आहे, पण परतीचा पाऊस जास्त होणार आहे। त्याच्यानंतर 27-28 ला मात्र खूप पाऊस पडणार आहे, परत 2029 ला कमी पडणार आहे,
30-31 ला परत जास्त पडणार आहे, परत 2032 ला कमी पडणार आहे. 33-34 ला खूप पडणार आहे, परत 2035 ला कमी पडणार आहे. 36-37 ला जास्त पडणार आहे, परत 2038 ला कमी पडणार आहे. 39-40 ला जास्त पडणार आहे, परत 2041 ला कमी पडणार आहे. 42-43 ला जास्त पडणार आहे, परत 44 ला कमी पडणार आहे. 45-46 जास्त पडणार आहे, परत 47 ला कमी पडणार आहे. 48-49 जास्त पडणार आहे, परत 50 ला कमी पडणार आहे. 100 मध्ये सांगू का? पण तुमच्या डोक्यावर आहे. पण तुम्ही काय करा, एक गोष्ट लक्षात घ्या, 24-25 ला पाऊस खूप झाला, आता 26 ला कमी पडणार आहे, परत 27-28 ला जास्त पडणार, पुन्हा 29 ला कमी पडणार आहे. म्हणजे 2 वर्ष जास्त पाऊस पडणार, 1 वर्ष कमी पडणार. पण ज्या ज्या वर्षी पाऊस कमी राहील या वर्षी तुम्ही मालामाल होणार आहे. म्हणून हे 2026 शेतकरी हिताचं झालंय. पण यावर्षी पाऊस जरी कमी असला पण परतीचा पाऊस जास्त पडणार आहे. मग 2 पिके येणार, एक तुमचं खरीप पण येणार आणि रब्बी पण येणार. म्हणून हे शेतकरी हिताचं झालंय. पण काय झालं, प्रसार माध्यमातून तुम्हाला एल निनो बद्दल माहिती घालते. तर त्या एल निनो बद्दल तुम्हाला सांगतो. एल निनो नेमकं काय? एल निनो हा मुळात स्पॅनिश भाषेतील शब्द आहे. त्याचा मराठीतून आज तुम्ही आतापर्यंत सर्च केला का? नाही केला. त्याचं मराठीतून नाव होतं बावेशू. म्हणजे बावेशू हे नाव कशामुळे ठेवलं? कारण की एल निनो डिसेंबर मध्ये उद्भवतो. आणि डिसेंबर मध्ये कुठं उद्भवतो? आपल्या इथं उद्भवतो का? नाही. दक्षिण अमेरिकेमध्ये जे पेरू देश आहे, पेरू देशाच्या किनाऱ्याच्या पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. त्या प्रशांत महासागरामध्ये डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यामध्ये ते उद्भवतो. आणि त्यावेळेस काय झालेलं आहे, येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे नाव ठेवलं एल निनो. म्हणून तुम्हाला सांगतो, एल निनो कधी उद्भवतो? डिसेंबर मध्ये. आता सगळ्यात सोपं सांगतो, आपल्या इंग्रजी मध्ये कधी सुरू व्हायला? जानेवारीला. महाराष्ट्रात पाऊस कधी येतो? जून मध्ये. आणि एल निनो डिसेंबर मध्ये उद्भवणार आहे. मग ते उद्भवायच्या तिथं आपला पाऊसच निघून चालला. म्हणून म्हणतो एल निनो असं या नसतो. आपल्या महाराष्ट्राला 2 समुद्र आहे, अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीचा समुद्र. अरबी समुद्रातून जरी पाऊस नाही आला ना, बंगालच्या समुद्रातून पाऊस येतो आणि तुमची एक पिढी करून देतो. म्हणजे एक लक्षात येतं. आणखीन एक मला एक समज सांगतो, कधी कधी काय होतं, जून महिना असतो, शेतकऱ्याच्या पेरण्या होत नाही. जुलै कोरडा जातो, पेरण्याच नाही झाल्या. ऑगस्ट कोरडा गेला, पेरण्याच नाही झाल्या. तुम्ही काय करा, तुमच्या घरी कॅलेंडर आहे, त्या कॅलेंडर मध्ये काय करा, 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर असं करून ठेवा. 15 ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आणि तेच पाऊस तुमच्या आईला नगरला पडणार आणि तुमची मात्र ज्वारीची पेरणी करून देणार. हे निसर्गाचं गणित ठरलेलं आहे. म्हणून म्हणतो एल निनो असं या नसतो, दरवर्षी आपल्या महाराष्ट्रात पाऊस येणार, हे तितकं खरं आहे. पण काय झालं, प्रसार माध्यमातून सगळ्यांना भीती घातली. आणि तुम्हाला सांगतो, हे एल निनो म्हणत तुम्ही बघा, कालपासून तुमच्या कॅनलचं पाणी बंद केलं. आता सप्टेंबर पर्यंत सोडणारच नाही. तरी मी एकटा होतो, पण माझ्या विरोधात सगळे होते. सगळे म्हणायचे एल निनो आहे आणि मी म्हणायचं नाही. मग सरकारने काय केलं, त्यांचंच ऐकलं आणि लगेच तुमचं पाणी आता बंद केलं. आता सप्टेंबर पर्यंत काही पाणी सुटणार नाही. म्हणून तुम्ही काय करायचं, पिकाचं नियोजन करायचं. आता मला एक सांगितलं देतो, यापुढं आता हे उभं वारं सुटले बघा. उभं वारं सुटल्यानंतर तुम्ही काय करायचं, तज्ञाला विचारा पाऊस कधी पडणार आहे. तुम्हाला कोणी सांगणार आहे. पण तुम्हाला सांगतो, यापुढं मला देखील पाऊस करायचा नाही. एक सगळ्यात सोपं सांगतो, हे जे उभं वारं सुटल्यानं, असं वारं सुटल्यानंतर हे वारं बंद होत नाही. एखाद्याच्या घराजवळ पिंपळाचं झाड असलं, त्याला रात्रभर झोप येऊ देत नाही, इतकं हे वारं वाजत राहतं. मग अशा वेळेस पाऊस पडायला विचारायचा. एक सगळ्यात सोपं करायला सांगतो, हे जे झाड आहेत ना, त्या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात बघा. त्या चिमण्या काय करतात, ज्या ज्या ठिकाणी माती आहे, मातीमध्ये चिमण्या आंघोळ करतात. चिमण्यानं जर मातीने आंघोळ केलेली पाहिजे, 4 दिवसाला पाऊस येणार, मग हे पाऊस शेतकऱ्याला लक्षात येतं. आणखीन एक सगळ्यात सोपं करायला सांगतो, की पाऊस एक कळत येतात. आता ह्या वाऱ्या सुटलेले, तर तुम्ही काय करा, 19 आणि 20 तारखेला बघा, की पश्चिम दिशेला न तांबडा आभाळ होईल बघा. वाटल्यात त्याचा फोटो काढून ठेवा. बघा 3 दिवसात तुमच्या इथं पाऊस येते की नाही. म्हणजे या अंदाज तुम्हाला कोण देतं, निसर्ग देतं. आणि तुम्ही बघा, पण काय झालं, हे तुम्हाला प्रसार माध्यमातून इतकी भीती घातली, यावर्षी दुष्काळच पडणार, पाऊस पडणार आहे. पण तुम्हाला सांगतो, तुमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज देखील एखाद्या पट्ट्यामध्ये ज्या ठिकाणापासून 20-25 किलोमीटरच्या अंतराला 8 ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. पण दुष्काळ असला तर कसं असतं माहितीये का, दुष्काळ महाराष्ट्रात असला
महाराष्ट्रात कुठं देखील एक देखील पाण्याचा थेंब पडत नाही अशी परिस्थिती असेल. पण तसं काही होणार नाही. तर तुम्हाला सांगतो हे ग्लोबल वॉर्मिंग या वाढत्या तापमानामुळं निसर्ग 22 दिवस पुढे सरकारला, थंडी 22 दिवस पुढे सरकारली, उन्हाळा 22 दिवस पुढे सरकारला, पावसाळा 22 दिवस पुढे सरकारला. मग दरवर्षी पाऊस कधी येतो? लहान मुलाला म्हटलं तर तो म्हणतो 7 जुलै येतो. पण आपण काय करायचं हे निसर्ग पुढे सरकारला, मग आपण देखील पुढे सरकारला हवं. आणि योगावर यावर्षी वेळ जी आलेली आहे पण त्या 7 जून मध्ये काय करा, पाऊस उचला. आता वर्ष काय करा, तुम्हाला पाऊस कधी येणार आणि पेरणी कधी होणार आहे कोणाला विचारायचं नाही. डायरेक्ट म्हणायचं जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे आणि आमची शेतकऱ्यांची पेरणी होणार आहे म्हणजे हे लक्षात येतं. आणि यावर्षी देखील तसंच होणार आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे. तुम्ही बघा आता 21 तारखेपासून जे पाऊस सुरू होईल, सुरुवातीला कोण करेल ते पाऊस पुढे येईल असा तिकडे उत्तर महाराष्ट्राकडे येईल. आणि 28 ते 29 दरम्यान मुंबईला देखील मुसळधार पाऊस अतिवृष्टी होईल, नाशिककडे पडेल आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला पेपरला बातमी येते यावर्षी लहान नवबाला पाऊस पडणार आणि हे सगळे बातमी बंद करणार आहे. म्हणून तुम्हाला सांगतो एलिनो असो या नसो महाराष्ट्रात पाऊस येणार तितक्याकडे. पण तुम्हाला सांगतो निसर्गामध्ये असे काही झाडं असतात ते देखील तुम्हाला अंदाज देतात. तुम्ही बघा यावर्षी तुमच्याकडे रामफळाचे झाड होतं. मी माझ्या एका कार्यक्रमात आलो होतो त्यावेळेसच म्हटलं रामफळाच्या झाडाला रामफळ खूप लागले. यावर्षी निसर्गामध्ये पाऊस कमी पडणार आहे असा अंदाज त्या रामफळाला झाडाला दिला. त्याच्यानंतर तुमच्या इकडं काय झालं, मी आल्याच्यानंतर ते चिंचाचे झाड पाहिले होते. चिंचाच्या झाडाला यावर्षी खूप चिंचा लागल्या. पण त्या चिंचाच्या झाडाला काय अंदाज झाला, ज्या वर्षी चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या ते चिंचाच्या झाडामध्ये शेतकऱ्यांना तुम्ही मालामाल होणार आहे. म्हणजे हे वर्ष शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं आहे. मी हे सांगून देतो आणि परत एक शेतकऱ्याला सांगून देतो यावर्षी दुष्काळ वगैरे काही पडणार आहे. आता ह्या जून पेक्षा जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे, ऑगस्ट मध्ये कमी राहील आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये खूप पडणार आहे. म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि तुम्हाला सांगतो की अहिल्यानगर जिल्ह्यानं ज्या वर्षी मुंबईतून मान्सून येतो ना त्या वर्षी तुमच्या अहिल्यानगर जिल्ह्याला पाऊस कमी पडतो. पण यावर्षी काय झालं, दक्षिण महाराष्ट्रापर्यंत पाऊस आला, मान्सून आला तिथंच थांबला आणि आता येणारा मान्सून पुरेपूर येणार आहे. आणि पुरेपूर आल्याच्या नंतर तुमच्या अहिल्यानगर जिल्हा, सोलापूर जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्ह्याला परतीचा पाऊस चांगला पडतो आणि परतीच्या पावसामध्ये तुमच्या तळ्याची रिकव्हरी होणार आहे. तुम्ही ही सर्वप्रथम आनंदाची बातमी. दुष्काळ वगैरे काय पडणार आहे 21 जून ते 29 जूनच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे. जमिनीमध्ये ही बरोबर गेली तर तुम्ही तुमच्या पेरणी करू शकता. या ठिकाणी मला बोललेलं माझा सन्मान केला, सत्कार केला त्याबद्दल सोनाली कंडक्टरचे अधिकारी विक्रेते त्यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोनालिका ट्रैक्टर, ट्रैक्टर नहीं तूफान. सोनालिका ट्रैक्टर है ताकत की पहचान. फख्र है ताकत पर. सोनालिका ट्रैक्टर, सोनालिका ट्रैक्टर, सोनालिका ट्रैक्टर, ट्रैक्टर नहीं तूफान. सोनालिका ट्रैक्टर है ताकत की पहचान. फख्र है ताकत पर. सोनालिका ट्रैक्टर, सोनालिका ट्रैक्टर, सोनालिका